तुला किती वेळा सांगितलं आश्रमांच्या गोष्टीमध्ये नाक खुपसायचं नाही. माझ्या गुरूंचं पवित्र स्थान आहे. काय पवित्र? हा, ही सगळी नाटकं बंद करा. मला माहिती आहे काय गुरु बिरू नाही येत तुमचा. तुम्ही कुणाचा तरी जीव घेतलाय आणि त्याला इथं गाडलाय. बायको आहे मी तुमची. तुमचं काय चाललंय मला कळायला पाहिजे. आतापर्यंत जे काय घडलं त्यात मी तुम्हाला वाचवलंय, पण आता हे असलं काय नको. हे उद्योग बंद करा. लोकांना कळलं ना फाडून खातील तुम्हाला. त्यामुळे आता सगळं वाईट जे झालंय ना ते जाऊ द्या. आता हे बंद करा. नको हे असलं काय. मला फक्त बघू द्या. काय मला काहीच करायचं नाही. द्या काय बघायचं लांब हो. ऐका मला फक्त ऐका नाही ऐकत माझं. आवाज आला. मला पण आवाज आलाय. पण आवाज कशाचा आहे? अरे बायकिंग चालण्याचा आवाज आला. भूत 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 असतात. 100% भूत असणार. अरे कुठे बसलाय? स्मशानात बसलोय का? बाबांचा आश्रम इथं भूत असतं का? बस चला बघा कोण आहे मागे. चला पटकायचे. चला अयो अरे तो खोदलंय. खोदलंय की. खोदलंय इथं. इथं खोदलंय. खोदलंय. अरे पण कोणी खोदलंय? ए यार का बसा. सगळे तेच काय बोलताय रे? तुमच्यापैकी कुणी आलो होतं का इथं खोदायला? ए बाई येते. आवाज खाली. इतक्या वेळा प्रेमानं समजावून सांगितलं होतं, पण नाही. माझा नवरा तुमच्यापैकी कुणी आलता का इथं खोदायला? मी हा मी सांगतो ना कशाला कोण येते एवढं रात्री. हे आपण नव्हतो आलो बाबा. मी तर राहत होतो. आई काय झालंय बाबा? मला तर लय भीती वाटते बाबा. आपल्या देव माणूस बाबांची पायाळू बाबांवर किती श्रद्धा आहे बाबा. आणि पायाळू बाबाच्या पायाला आजूबाजूला इतकं खोदून ठेवलंय बाबा. आपल्या बाबांना जर हे कळालं तर आपल्याला ओरडतील ना बाबा. इंधनाटा बाबाच्या बाबा. अरे कोण इथं आलं होतं उकरून ठेवलंय बघा की इकडे तिकडे. मी तर कशा टेन्शन घेऊ. हुडका चला. ए, कोण आहे? अरे म्हणजे मला काय म्हणायचंय की बाबांचे बाबा आता अवघडले असतील. त्यांना बाहेर यासाठी त्यांनीच खोदलं असेल. अरे काय पिऊन घेऊन आलाय काय तू इथं? नाही बॉस मला चहा प्याला पैसे देत नाही. प्याला नाही रे. मग काय पण कशाला बोलतो तू? ए यार क्या बसा. काही काय बोलताय रे? मला पायळ बाबांना. अयो अरे कापड कसले? कापड? हे काय या बाजूने बाहेर आले? होय कापड पण आहे. राहायची इच्छा होती ना तुला माझ्यासोबत. राहत इथेच.
हे विकास, हा बाई चल जरा बघू काय विषय. चला विकास बघा झाले विकास जरा लांब ना नो टेन्शन. बाबांना आवडत नाही जवळ गेलेलं. मला वाटतं खोदून बघायला पाहिजे. हो खोदाय पाहिजे. हा चला चला खोदूया. अरे काय मागच्या जन्मात काय डॉबरमॅन होतास का काय? नाही बाई का? अरे खोदायला पाहिजे ना काहीतरी. खोदणार कशानी? अरे हा हा पाहिजे ए जा रे पटकन काहीतरी घेऊन ये खोदायला पळ. हा मी आणतो लगेच ये. चल लवकर. ये पट दिवशी देतो हे पावडा तर बाई एकच घे खोद. शे भाई किती घाण वास येतोय. इथं कोणाला पुरलं बिरलंय काय? अरे तेच तर बघायचं ना, म्हणून खोदतोय ना आपण. तू डोकं लावू नको, खोदायचं काम कर. खोद. ए खोद पटापटा जरा. भाई जरा माती काढता का? हा बॉस कोण आहे तेच कळत नाही. थांबा. काय करताय? बाजूला ये. बाजूला ये. ठेव ते बाजूला ये. इकडे काय करताय? ते बाबा तुम्हाला माहितीये ना माझ्या गुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा आहे. तुम्ही अपवित्र करताय. आणि काय रे हरिश्चंद्र, मी तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं, मंदिराची देखभाल करायला सांगितली होती, इथे माणसांना येऊ देऊ नको सांगितलं. तू तसं करतोयस? नाही नाही बाबा, आपण काय नाही केलं. अरे तू काय नाही केलं? मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. नाही नाही बाबा, खरं सांगतो, आपण खोटं नाही बोलत. विषय काय झाला माहितीये का, आमच्या सगळ्याला ना एका बाईच्या ओरडण्याचा आवाज आला, म्हणून मग आम्ही सगळे इकडे पळत आलो. आणि येऊन बघतोय तर काय, इथं आधीच उकरलेलं होतं, आधीच खांदलेलं होतं. आणि बाबा एका साईडनं एक कापड बाहेर आलतं. मग तेच बघायसाठी आम्ही सगळे अरे बाईला शोधायचं, आजूबाजूला शोधायचं ना. जमिनीच्या आतमध्ये शोधशील. किती थापा मारताय, किती खोटं बोलताय. तेच तर ना बाबा, तेच तर. ती बाई कुठं गायब झाली ना तेच कळाना झालंय. बाबा तुम्हाला आपलं खोटं वाटतंय ना, तुम्ही ह्या सगळ्यांना विचारा. ह्या सगळ्यांना पण आवाज आला होता. ए तुमच्या तर बोला ना, आलता ना आवाज तुम्हाला पण? सांगा बाबाला मग.